सोशिक पार्ट 1. ही कथा आहे सुधाताई ज्या आपलं संपूर्ण आयुष्य सोशिक म्हणून जगल्या. लग्नानंतर सासूची कटकारस्थाने आणि छळ सोसून आणि उतारवयात सुनेच्या हट्टी आणि बेजबाबदार वागण्याने त्या आयुष्यात कंटाळून गेल्या होत्या. पण एक दिशा मिळाली की ज्यामुळे त्यांचे जीवन पालटून गेले. ज्यासाठी अर्थात भक्कम साथ होती ती त्यांच्या साथीदाराची म्हणजेच वामनराव जोशी यांची. सुधाताई आणि वामनराव जोशी हे आपल्या घराच्या पोर्चमध्ये कढीपाटावर निवांत बसून आपल्या आयुष्याच्या प्रवासाची उजळणी करत होते. साधारण 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. वामनरावांचे कुटुंब हे शहरातील एक प्रतिष्ठित कुटुंब होते. त्यांचा घरचा नामांकित बिझनेस होता. त्यांच्या घरातील लोकांच्या शब्दाला खूप महत्त्व होते. त्यांच्या कुटुंबाचा दरारा संपूर्ण पंचक्रोशीत होता. वामनरावांनी आपले शिक्षण पूर्ण करून अतिशय मेहनतीने आपला व्यवसाय वाढविला. ते खूप परिश्रम करत, दिवसरात्र धावपळ करत. आता वामनरावांचे वय 25शीत आले होते. घरच्यांनी त्यांना स्थळ बघायला सुरुवात केली व सुधाताईंचे स्थळ त्यांना आले. सुधाताई दिसायला अगदी रेखीव, नाकी डोळी नीटस, गोऱ्या पाण, बघता क्षणी ते रूप डोळ्यात उठून दिसेल अशा. त्यांच्या चेहऱ्यावर एक चमक होती. वामनरावांना सुधाताई बघता क्षणीच पसंत पडल्या. सुधाताईंच्या घरच्यांनीही आपली पसंती कळवली. नकार देण्यासारखे काही नव्हतेच. अगदी शोधून सापडणार नाही असे वामनरावांचे स्थळ होते. होतेच ते इतके कर्तृत्ववान की अख्खी पंचक्रोशी जाणून होती. त्यांचे लग्न त्यावेळी अतिशय धूमधडाक्यात पार पडले. संपूर्ण जिल्ह्यात कोणाचे लग्न झाले नसेल इतके मोठे लग्न विनासायास पार पडले. सगळी हौसमौज पूर्ण झाली आणि सुधाताईंचा वामनरावांच्या आयुष्यात प्रवेश झाला. सुधाताई अतिशय सुंदर, पण वामनराव ही काही कमी नव्हते. त्यांच्या कर्तृत्वाप्रमाणेच दिसायलाही अगदी भारदस्त व्यक्तिमत्व होते त्यांचे. वामनराव आणि सुधाताई एकत्र बसले तर दिसताना अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा वाटत होता. खरं तर वामनराव यांच्या आईला आपल्या भावाची मुलगी रेवतीच सून म्हणून पसंत होती. वामनराव यांचे रेवतीशी लग्न व्हावे अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण रेवती ही खूप हेकेखोर मुलगी होती. समोर कोण आहे याचा विचार न करता फटकळपणे बोलायची आणि मामाची मुलगीच असल्याने वामनराव आणि त्यांचे वडील ही गोष्ट जाणत होते आणि त्यामुळेच त्यांनी रेवतीसाठी स्पष्ट नकार दिला. आणि हीच गोष्ट वामनरावांच्या आईला म्हणजेच सुधाताईंच्या सासूबाईंना खटकली होती आणि त्यामुळेच सुधाताई या सासूबाईंच्या डोळ्यात खुपत होत्या. सासूबाईंच्या मनात सुधाताईंना न पाहता न जाणता तिच्याविषयी द्वेष होता. त्याला कारण वामनरावांचे लग्न त्यांच्या इच्छेनुसार रेवतीशी झाले नाही म्हणून त्या प्रचंड नाराज होत्या. लग्नानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे गृहप्रवेश वेळी जेव्हा माप ओलांडून सुधाताई आत आल्या तेव्हा सासूबाई मनात म्हणाल्या, नाही तुला वर्षाच्या आत तुला वामनच्या आयुष्यातून बाहेर काढलं तर बघ. आणि जणू या मिशनवर त्या ठाम निश्चय करून होत्या. रेवती लग्नादिवशी त्यांना म्हणाली, काय ग आत्या, तू तर म्हणायचीस की माझी सून बनेल तर रेवतीच. मग आता असं काय झालंय की तू माझी निवड न करता या मुलीस निवडलेस. यावर त्या म्हणाल्या, माझी सून तर तूच होशील. तू फक्त बघत राहा मी काय करते ते. सुधाताईंचा खूप रागराग करून अतिशय छळ केला त्यांच्या सासूबाईंनी आणि सुधाताईंनी तो सहन केला. सुधाताईंचा स्वभाव हा मुळातच खूप सोज्वळ आणि सुशील सुसंस्कृत होता. त्या सर्वांना आपल्या गोड स्वभावाने आपलंसं करीत असत.
आणि त्यांना ठाम विश्वास होता की सासूबाईंच्या स्वभावात फरक पडेल. कधी ना कधी त्या मला आपलंसं करतील. पण सासूबाईंच्या स्वभावात काहीच फरक पडला नाही. लग्नानंतर सासूबाईंनी घरातील सर्व नोकरांना कामावरून काढून टाकले आणि सर्व काम सुधाताईंना करावे असे सांगितले. वामनराव यांनी विरोध करताच सुनेचे कर्तव्य आहे ते तिने पार पाडावे असे सांगितले व सासूसुनेच्या मध्ये त्यांनी म्हणजेच वामनरावांनी पडू नये असे बजावून सांगितले. वामनराव यांचाही नाईलाज झाला. त्यांना आपल्या आईचा स्वभाव ठाऊक होता. सुधाताई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू, हे माझेही घर आहे. आता आपल्या घरच्यांसाठी काम करायला मलाही खूप आवडेल आणि त्यातून मला समाधानच मिळेल. सुधाताई सर्व काही मन लावून आणि आवडीने करायच्या. जेवण असो की कोणतंही घरातील काम असो अगदी परफेक्ट असायचं त्यांचं. त्यांच्या हाताला उत्तम चव होती. पण सासूबाई प्रत्येक कामात खोट काढायच्या, टोचून बोलायचं हे नेहमीच झालेलं होतं. एक क्षणही त्या सुधाताईंना स्वस्थ बसू देत नव्हत्या. सतत काही ना काहीतरी काम काढायच्या आणि ते सुधाताईंना द्यायच्या व त्यात काहीतरी बिघडवून सुधाताईंना बोलायची एक संधी सोडायच्या नाहीत. कधी कधी सुधाताईंनी केलेल्या भाजीत स्वतःहून जास्त तिखट मीठ टाकायच्या आणि त्यांना बोलू लागायच्या. काही दिवसांनी सासूबाईंनी रेवतीला घरी बोलवून घेतले, जे वामनराव आणि त्यांच्या वडिलांना अजिबात आवडलं नाही. कारण त्यांना माहीत होतं की रेवती ही महाचतुर आणि ढोंगी आहे, जी तिच्या आत्यासोबत मिळून नक्कीच सुधाताईंना त्रास देणार. एकदा सुधाताई बाथरूममध्ये होत्या तेव्हा आत्यासोबत मिळून रेवतीने एक प्लॅन बनवला. बाथरूमच्या बाहेर त्यांनी बारीक दोरीचे धागे बांधले, जेणेकरून त्यात सुधाताई त्यांची साडी अडकून समोरच्या अणकुचीदार दगडावर पडतील. झालेही तसेच. सुधाताई त्या धाग्यात अडकून अंदाज न आल्याने जोरात दगडावर आपटल्या. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. हळूच येऊन रेवतीने त्यावर मीठ टाकले. कुणाला कळणार नाही हे बघून सुधाताईंना प्रचंड वेदना होत होत्या. सुधाताई यातून बऱ्या झाल्या. कधी कधी तर त्यांना जेवायलाही मिळत नव्हते. वामनराव हे सर्व जाणत व सुधाताईंना खायला आणत त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत. त्यांनी आपल्या आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, तर त्या म्हणत, तू तर आपल्या बायकोच्या ताटाखालचे मांजर झाला आहेस. तू तुझे काम कर, घरातील गोष्टीत लक्ष घालायची तुला गरज नाही. आपली आई काही ऐकून घेणार नाही हे वामनराव जाणून होते. काही दिवसांनी सुधाताईंना दिवस गेले होते. पण ही गोष्ट जेव्हा रेवतीला समजली तेव्हा तिची आग पाखड झाली आणि मनाशी काहीतरी ठरवून ती आत्याच्या घरी आली. तिने तिचा प्लॅन आत्याला सांगितला. दुपारी घरी कोणी नसताना सुधाताईंच्या जेवणात गुंगीचे औषध टाकले, जे रेवती सोबत घेऊन आली होती. थोड्या वेळाने सुधाताई माडीवर जाऊ लागल्या होत्या, तर त्यांना त्या औषधामुळे चक्कर येऊ लागली. हे पाहून रेवती आणि तिची आत्या व रेवतीजवळ गेल्या व तिला जोरात धक्का दिला. तो इतका जोरात होता की सुधाताई गडगडत खाली आल्या आणि शुद्ध हरपून गेल्या. सासूबाई इतक्या लेवलवर सुधाताईंचा तिरस्कार करत होत्या की आपण काय करत आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नव्हते. आपला वंशज जो सुधाताईंच्या पोटात होता त्याचाही त्यांनी विचार केला नाही. का इतक्या क्रूरपणे वागावं एखाद्याशी. सुधाताईंचा मोठा झालेला आवाज ऐकून बाहेर असणारे त्यांचे सासरे धावत आत आले. समोरचे दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. तात्काळ त्यांनी सुधाताईंना दवाखान्यात नेले व वामनरावांना कळवले. डॉक्टरांनी अगदी शर्तीच्या प्रयत्नातून सुधाताईंना बरे केले. वामनराव रागाने घरी आले. त्यांनी याबाबतीत आईला विचारणा केली. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. आई, कुणी इतकं कठोर कसं काय असू शकते? तुला असे करताना जराही विचार आला नाही का? तू का केलंस असं? सांग, का केलंस असं? तुला आई तर कसं म्हणू मी? हे जे काही चाललंय ना, तुझं हे अतिशय चुकीचं केलं आहे. तुझं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे माझी. यावर त्यांची आई म्हणाली, वा वा, आता तुझ्या बायकोला जरा काही झालं, काही जरी झालं तरी ते माझ्यामुळेच झालं असं म्हणायचं आहे का तुला? मी तुझ्या बायकोला काहीही केलेले नाही आहे. तीच जबाबदार आहे की तिला स्वतःची काळजी कशी घ्यावी हेही कळत नाही. एवढी अडाणी आहे तुझी बायको. तिला शिकव आधी कसे वागायचे, कसे राहायचे ते. आणि मी काहीही केलेले नाही. तीच मूर्ख आहे, बेअक्कल आहे.
सोडून दे अशा बाईला, कशाला सांभाळतोय असली बॅग? त्यापेक्षा तिला दे सोडून आणि रेवतीशी लग्न कर. यातच शहाणपण आहे, तुला कळत नाही आहे हे. हे सर्व ऐकून वामनरावांची तळपायाची आग मस्तकात गेली आणि ते जोराने ओरडले, बास, पुरे झालं आता. तू काय बोलतेस ते तुला तरी कळतंय का? पुरे झाले आता. तुझा मी आणि सुधाने खूप मान ठेवला, पण आता बस झाले. आम्हाला आता या घरात एक क्षणही थांबायचे नाहीये. असे म्हणून त्यांनी रागाने बॅग भरायला घेतली. सगळे सामान पॅक केले आणि घराबाहेर पडले. एक छोटी भाड्याची रूम बघितली व सुधाताईंना घेऊन तिकडे नवीन संसार मांडला. आणि उर्वरित भाग आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. आणि कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.